आणि फायनली मला 1 आठवड्याचं वर्क फ्रॉम होम मिळालं. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी आहे रेखा. तर हे अप्रूव्हल ना मी मागच्या आठवड्यामध्येच घेतलं होतं, पण मला नव्हतं वाटलं की माझी तब्येत डाऊन असेल जेव्हा मला शिरवळला जायचं असेल तेव्हा. आणि मग आता म्हटलं आता आहेच आहे अप्रूव्हल तर आपण फायदा पण घेतला पाहिजे, उगाच ते अप्रूव्हल वेस्ट जाईल म्हणून मी ना पटकन ओला बुक केली आणि मी चाललेले शिरवळला 2 महिन्यानंतर. खरं तर जायचं असा हेतू वेगळा काही नव्हता, मला असंच जायचं होतं कारण मला थोडंसं वाटत होतं की मम्मीकडे जावं, भेटावं तिला, म्हणून मी चाललेले. ओला बुक केली. खरं तर मी ना प्रवासामध्ये अजिबात बोलत नाही. ओला बुक करून ना वाकडपर्यंत गेले. खरं तर रिक्षामध्ये मला काहीच त्रास होत नाही, त्याच्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही आला मला इथंपर्यंत यायला. पण इथून पुढे आता कशी जाणार आहे मला माहीत नाही. ती लालपरी पण वेळेवर येत नव्हती. माझ्याकडनं 2 लालपरी मिस झाल्या, ते पण का तर त्या पूर्ण फुल होत्या. त्यामुळे म्हटलं नको उभं राहून आपल्याला जायला काही जमणार नाही. पण फायनली मला एक भेटली लाल बस, पण त्याच्यामध्ये पण जागाच नव्हती. पण विचार केला की काही ना काहीतरी मिळेलच, थोडंफार ॲडजस्ट होईल पुढं जाऊन. पण काही माझं नशीब एवढं चांगलं की मला कंडक्टर म्हणला इथं सीटवर बस बाई शेजारच्याच. पण ती सीट एवढी गरम होती मी बसू शकलेच नाही. म्हटलं नाही भाई आपल्याला काही जमणार नाही एवढ्या वेळेत बसणं. 1 तास बसायचं होतं मला, 1 ते पाऊण तास. पण जवळ आले कसं समजतं माहिती आहे का, जेव्हा ती फिनोलेक्सची बिल्डिंग आपल्याला दिसते ना लांबून, तेव्हा समजायचं की आपण कुठेतरी जवळ आलोय. आणि पटकन उतरले खाली आणि मला मम्मी पप्पांना काही सांगायचं नव्हतं की मी येणार आहे म्हणून. त्यामुळे ना पटपट चालत गेले. माझी तब्येत एवढी डाऊन होते आणि एवढं ऊन होतं ना, त्याच्यामुळे म्हटलं कुठेतरी थांबून नारळ पाणी पिऊन घ्यावं. पुण्यासारखं इथं काय ओला बुक करून मला काही जाता येत नव्हतं घरी, त्यामुळे तशी चालत गेले. आधी नारळ पाणी पिऊन घेतलं, एवढी माझी बेकार हालत झाली होती. त्यानंतर ना घरी गेले आणि बघते तर काय एवढं सरप्रायझिंग मुवमेंट होतं माझ्यासाठी की आमचे 2 बच्चे तिथं आले होते दीदीचे माझ्या. त्यावेळेला जसं कळालं ना माझ्या रेखाला बरं नाही, मम्मीने सुरुवात केली की बाई मग तुला काय करून काय नाही. मग दीदीच्या बाळांनी पण सुरुवात केली माऊला काय द्यायचं आणि काय नाही. आणि मम्मीनं मस्तपैकी रात्री कर्नाटकी स्टाईलच्या भाकरी आणि मस्तपैकी साधं जेवण केलं कारण मला बरं नव्हतं म्हणून. आणि असा होता माझा आजचा दिवस. बोलू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.